बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात। आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज लाडक्या बहिणींना आलेला आहे। नंदुरबार जिल्ह्यात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केलाय। लाडकी बहीण सारखी योजना, ज्या योजनेच्या अंतर्गत आपण निर्णय केला की प्रत्येक महिन्याला आपल्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये आपण त्या ठिकाणी जमा करतो। नमस्कार मित्रांनो, ब्रेकिंग न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या ठळक अपडेटमध्ये शेतकऱ्यांसाठी गव्हर्नमेंट स्कीम, फायनान्स अपडेट, बँक लोन, शेअर मार्केट आणि मनी अलर्ट संदर्भातील मोठ्या घडामोडी जाणून घेणार आहोत। पीएम किसान सन्मान निधी, कर्जमाफी, पीक विमा, लाडकी बहीण योजना आणि बँकिंग संबंधी महत्त्वाचे अपडेट, सध्या चर्चेत असलेल्या निफ्टी 50 आणि BSE सेन्सेक्स मार्केट यामध्येही मोठ्या हालचाली बघायला मिळत आहेत। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत फायनान्स आणि मार्केट न्यूज, यामुळे सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांवर परिणाम होऊ शकतो याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। ज्वारीला सरकारी भाव 3749। नाफेडच्या केंद्रावर नोंदणी केली आहे का तुम्ही? केली नसेल तर नोंदणी करून घ्या। तूर, सोयाबीन, हरभरा खरेदीनंतर आता नाफेडच्या वतीने आता ज्वारी खरेदी करण्यात येणार आहे। शेतकऱ्यांच्या मुलीला व्हायचे होते डॉक्टर, नीट रद्द झाल्यामुळे या तणावातून गळफास। वडिलांचे आरोप, परीक्षा रद्द झाल्याने केली आहे आत्महत्या। बियाणे खरेदीमध्ये फसवणुकीचा धोका, काय काळजी घ्याल? यंदाच्या खरीप हंगामामध्ये अवघ्या काही दिवसांवर आला आहे। अशा परिस्थितीत पेरणीपूर्व मशागतीमध्ये शेतकरी व्यस्त आहेत। या दरम्यान बाजारामध्ये बोगस बियाणांचा धोका वाढल्याने योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे। पेट्रोल, डिझेल टंचाईचा फटका, गाडी भाडे वाढले तर मालाची आवक जावक मंदावली। 77,000 कोटींचा नफा, तरी पेट्रोल सुद्धा आणि डिझेल सुद्धा चौथ्यांदा महाग झाले आहेत। जनगणना कर्मचारी घरोघरी येणार, ID वर QR ने खात्री पटवणार। जनगणनेच्या प्रक्रियेने आता वेग घेतला असून जनगणना दुसरा टप्पा सुरू झालेला आहे। खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज, 6 लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन। पशुधनावर अल निनोचे संकट, सरकारकडून चारा बियाणे मिळणार आहे मोफत। संभाव्य टंचाई लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागाचे पाऊल, किमान 1 एकर क्षेत्राचे बियाणे मिळणार। रोकड टंचाई, शेतकरी संकटात। खरीप हंगामाच्या सुरुवातीला बँकांमध्ये रोख रकमेची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला। घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार, 10% वाळूसाठा राखीव। शासनाचा नवा निर्णय, जिल्ह्यामधील लाभार्थ्यांना मिळाला आहे दिलासा। कर्जमाफीबाबत मोठी अपडेट, राज्य सरकारकडून पात्र शेतकऱ्यांची नवीन यादी तयार करण्याचे काम सुरू असून लवकरच अनेकांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। नमो शेतकरी योजनेचा नवीन हप्ता लवकरच खात्यामध्ये जमा होणार। महाराष्ट्रातील लाखो शेतकरी या निधीची वाटच बघत आहेत। पीएम किसान सन्मान निधीचा पुढील हप्त्याबाबत केंद्र सरकारची तयारी सुरू। ई-KYC पूर्ण नसल्यास ई-KYC पूर्ण करून घ्यावी। तुम्ही जर ई-KYC केली नाही तर तुमचा हप्ता अडकू शकेल। लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात। लाभार्थ्यांनी बँक खाते आणि आधार लिंक चेक करा। शेअर मार्केटमध्ये आज बँकिंग आणि IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली असून गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास पुन्हा वाढताना दिसत आहे। सोन्याच्या किमतीमध्ये पुन्हा वाढ झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचालींमुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळताना दिसत आहे। शेतकरी मित्रांनो, आज 500 ची सीप उद्या लाखोंचा फंड बनवू शकते। स्टार्ट स्मॉल, थिंक बिग, फायनान्शियल फ्रीडम तुमच्या हातात आहे। फक्त सेव्हिंग करून श्रीमंत होता येत नाही, तर स्मार्ट इन्व्हेस्टमेंट आवश्यक आहे। म्युच्युअल फंड आणि सीप आजच्या काळातील पॉवरफुल वेल्थ क्रिएशन टूल्स बनले आहेत। शेअर मार्केट म्हणजे जुगार नाही, तर योग्य नॉलेज आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट केल्यास फ्युचर सिक्युअर होऊ शकते।
बँकेमध्ये पैसा ठेवला तर सेफ्टी मिळते, पण इन्व्हेस्टमेंट केल्यास ग्रोथ मिळते. इन्फ्लेशनमुळे पैशाची किंमत कमी होत जाते. शेतकरी मेहनत खूप करतो, पण मनी मॅनेजमेंट करत नाही. फायनान्शियल एज्युकेशन हीच खरी श्रीमंतीची सुरुवात आहे. कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे पैशावर पैसा तयार होणे. जगातील श्रीमंत लोक हा सिक्रेट वापरून वेल्थ तयार करत असतात. आज मोबाईलवरून सिप, ऑनलाईन बँकिंग आणि शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट शक्य आहे, पण फेक ॲप्सपासून सावध राहा. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट हा श्रीमंत लोकांचा फॉर्म्युला आहे. शॉर्ट टर्म लालच टाळा आणि फ्युचर प्लॅनिंगवर फोकस करा. एका इन्कमवर अवलंबून राहू नका. शेतीसोबत सिप, शेअर मार्केट आणि पॅसिव्ह इन्कम सोर्सेस तयार करा. शेतकरी मित्रांनो, पैसा कमवणं महत्त्वाचं आहे, पण पैसा टिकवणं आणि वाढवणं त्याहून अत्यंत गरजेचं आणि महत्त्वाचं म्हणजे स्मार्ट फायनान्स म्हणजे स्मार्ट फ्युचर आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रामध्ये पुढील 48 तासात मुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे. फार्मर्स अलर्ट राहा आणि शेतीची कामे नियोजन करा. स्टे सेफ, स्टे अपडेट. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये थंडरस्टॉर्म आणि विजांचा इशारा जारी. शेतकऱ्यांनी उघड्यावर काम करताना काळजी घ्यावी. मान्सूनची प्रगती वेगात सुरू आणि खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह वाढलेला. पुढील काही दिवस तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता. हीट वेव्ह अलर्ट, यामुळे नागरिकांनी दुपारी बाहेर जाणे टाळावे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये हेवी रेन अलर्ट जारी. नद्या आणि धरणांच्या पाणी पातळीवर वाढ होण्याची शक्यता.